धुळे शहरातील सुप्रसिद्ध असलेल्या जय हिंद शैक्षणिक संस्थेत ऍडमिशनच्या नावावर डोनेशन घेऊन मोठा भ्रष्टाचार करत आहेत। संदर्भात संबंधित जय हिंद शैक्षणिक संस्थेविरोधात तात्काळ कारवाई करून या शैक्षणिक संस्थेची मान्यता रद्द करावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली होती। मात्र अद्यापपर्यंत या शैक्षणिक संस्थेविरोधात कुठलीही कारवाई केली नसल्यामुळे धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे ही सर्व परिस्थिती मांडण्यात आली। मात्र धुळे जिल्हाधिकारी यांनी शिक्षण अधिकारी यांना या प्रकरणात योग्य ती कारवाई करावी असं पत्र दिले असता शिक्षणाधिकारी यांनी त्या पत्राकडेही लक्ष दिले नाही, असा आरोप रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष समाधान बैसने यांनी केला आहे। त्यामुळे संबंधित जय हिंद शैक्षणिक संस्थेविरोधात सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी समाधान बैसाने हे धरणे आंदोलन करीत असल्याची माहिती त्यावेळी त्यांनी दिली। मी समाधान बैसाने रिपब्लिकन सेनेचा जिल्हा अध्यक्ष। गेल्या मागच्या महिन्यापासून मी शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिलं होतं। माननीय जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांनी आदेश दिले होते शिक्षणाधिकाऱ्यांना की मुख्याध्यापक आणि विजय पितांबर पाटील चेअरमन यांच्यावरील कारवाई करण्यासाठी, परंतु मुजोर शिक्षणाधिकारी यांनी कलेक्टरच्या आणि तहसीलदाराच्या पत्राला सुद्धा केराची टोपली दाखवलेली आहे। कुठल्याही प्रकारची कारवाई त्या माणसाने केलेली नाही आहे। तर मला असं म्हणायचं आहे का या संस्थेविरुद्ध जे मी आंदोलन करतोय किंवा जे काही मी लढा देत आलो आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारची चौकशी होत नाही, त्यांच्यावरती कारवाई करता येत नाही। तर माझं असं म्हणणं आहे की जो शाळेचा चेअरमन आहे यांच्याविरुद्ध लवकरात लवकर विजय पितांबर पाटील चेअरमन याच्यावरती गुन्हा दाखल करून त्या संस्थेची मान्यता रद्द करण्यात आली पाहिजे, ही आमची मागणी आहे।